आज हातगाव तहसील येथे संपूर्ण हातगाव हिमायतनगर असेल या तालुक्याच्या वतीनं आणि परिसरातून आदिवासी समाजाचा आदिवासी आरक्षण हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आमचा कोणत्या समाजाला विरोध नाही, परंतु आमच्या समाजात जर कोणी घुसखोरी करत असेल, जे आमचे घटनादत्त अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी घटनेमध्ये दिलेले आहेत, त्या आरक्षणाला जर कोणी धक्का लावत असेल तर निश्चित त्यांचा आम्ही निषेध रस्त्यावर करणार आहे। आज एवढ्या हजारोच्या संख्येने आज इथं आमचे आदिवासी बांधव असतील, भगिनी असतील, आमचे विद्यार्थी मित्र असतील, एवढ्या मोठ्या प्रमाणे उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये सहभागी झाले। आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं निदर्शक करण्यात येतात, मोर्चे करण्यात येतात। याचं महत्त्वाचं कारण की धनगर समाज असेल, बंजारा समाज असेल आणि इतरही काही समाज असतील, ते आदिवासी आरक्षणामध्ये येऊ पाहतात। खरं म्हटलं तर आदिवासी आरक्षण त्यांना एवढं सोपं वाटते का? बाबासाहेबांनी ज्यावेळेस आदिवासी आरक्षण केलेलं, हे आरक्षण आम्हाला या घटनेच्या माध्यमातून मिळालं आहे। आज जे महाराष्ट्रामध्ये वातावरण केलं जातं की हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला आदिवासीमध्ये घ्या, परंतु हैदराबाद गॅजेटनुसार हे सरकार चालत नसेल, हे देश चालत नसून हा घटनेनुसार हा देश चालतं। आणि त्यामुळे बाबासाहेबांनी घटनेमध्ये जी तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे हे आरक्षण मिळते। या आरक्षणामध्ये कोणाला घुसू देणार नाही आणि तो घुसला तर आम्ही त्याचा 100% विरोध करू, एवढं आपण सांगतो। साहेब, विद्यमान आमदार यांनी बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यासाठी पत्र दिले, कसं पाहता? खरं म्हणलं तर आदिवासीला फक्त हे लोक मतासाठी वापरतात आणि जेव्हा त्याने मत घेतल्यानंतर आम्हाला ते वापरून फेकल्यासारखं काम करतात। आज प्रत्येक मतदारसंघा म्हणजे आमचा आदिवासी समाज बहुसंख्येने आहे। आमचा समाज त्यांच्या पाठीमागे विधानसभेला राहतो, लोकसभेला राहतो, परंतु जेव्हा आमच्यावर वेळ येते तेव्हा मात्र आदिवासीच बाजू घेतल्या जात नाही। आज बंजारा समाजाला लोक पत्र देतात, परंतु आमच्या आदिवासी समाजाला कोणी पत्र देत नाही, पाठिंबा देत नाही। परंतु तरी काही हरकत नाही, आमचा आदिवासी समाज एकदा पेटला की तो कोणालाही विझू शकत नाही आणि ही आग त्या लोकांना घरीत बसल्याशिवाय ठेवणार नाही। आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला तर त्याचे परिणाम भविष्यात काय होतील? आदिवासी आरक्षणाला एकतर धक्काच लावू शकत नाही, कारण बाबासाहेबांनी घटनेमध्ये जी तरतूद केली, या घटनेला कोणीच हात लावू शकत नाही। याच्यामध्ये यांची फार मोठी प्रोसिजर आहे। आदिवासीमध्ये साधा कॉमा किंवा विलांटी जरी टाकायची असली तर घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागते, राष्ट्रपती मुर्मू यांची सही घ्यावी लागते। असं कोणी मागितल्यामुळं मोर्चे काढल्यामुळं काय आरक्षण मिळू शकत नाही। बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं याच्यामध्ये 1% सुद्धा बदल होणार नाही।